5 मे हा दिवस जगभरात व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. व्यंगचित्र किंवा कार्टून हे केवळ हसवण्यासाठी नसून समाजातील विसंगतीवर बोट ठेवणारं प्रभावी माध्यम आहे. व्यंगचित्र म्हणजे हास्यातून व्यक्त होणारी गंभीर जाणीव, समाजाला आरसा दाखवणारं माध्यम. रेषांच्या काही फटकाऱ्यात, काही स्ट्रोक्समध्ये तीक्ष्ण विचार मांडण्याची ताकद व्यंगचित्रात असते. R.K. लक्ष्मण यांनी कॉमन मॅनद्वारे सामान्य माणसाचं वास्तव जिवंत केलं, तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकमधून राजकीय व्यंगचित्रांना धार दिली. वसंत सरवटे यांच्या रेखाटनात सूक्ष्म विनोद आणि सामाजिक भान दिसतं. शी.द. फडणीस यांच्या चित्रात निरागस विनोद आणि कल्पकता जाणवते. विकास सबनीस यांनी आधुनिक राजकीय आणि सामाजिक विषयांवर ठोस मतं मांडली. सक्रिय राजकारणात असूनही उत्तम व्यंगचित्र काढणाऱ्या राज ठाकरे यांचीही आठवण सहज होते. त्यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे सुद्धा सुंदर व्यंगचित्र काढायचे. आघाडीचे व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी निवडक मराठी व्यंगचित्रे हा ग्रंथच तयार केलाय, ज्यामध्ये आपल्याला या कलेचा मराठी भाषेतला प्रवास समजून घेता येतो. ही परंपरा आजही व्यंगचित्रकारांच्या नव्या पिढीकडून समर्थपणे पुढे नेली जाते आहे, हे आपण अनुभवतोच आहोत. आज आपण श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्याविषयी जाणून घेऊया.